चुकीच्या सिग्नलमुळे बदलापूरमध्ये एक मालगाडी अडकली आहे. कारण की त्याचं कारण त्या मालगाडीला चुकीचा सिग्नल दिल्याने ती मालगाडी होम प्लॅटफॉर्मवर थांबली आणि त्याचा परिणाम या लोकल सेवावर पडले आहे. मी सध्या अंबरनाथ रेल्वे स्थानका परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी जर रेल्वे स्थानकामध्ये जर बघितलं मोठ्या प्रवाशांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की ज्या कर्जत खोपोली बदलापूरकडे जाणारी जी लोकल सेवा आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे, बंद झाली आहे. कारण की मालगाडी ही होम प्लॅटफॉर्म थांबल्याने जे प्रवासी वर्ग आहे त्यांच्यामध्ये देखील नाराजगी आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जे चाकरमानी वर्ग ते मुंबईकडून कर्जत खोपोली बदलापूरकडे जे जाणारे जे चाकरमानी वर्ग आहेत त्यांचे मोठे हाल होताना पाहायला मिळेल. तसंच ज्या लोकल्स आहेत त्या अंबरनाथ या ठिकाणी थांबवण्यात येतात आणि पुढे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. कारण की मालगाडीसाठी तब्बल 2 तास अवधी असा लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र सध्या जर अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये बघितली मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की गेल्या अनेक दिवसांपासून जी लोकल सेवा आहे ती विस्कळीत होत आहे, उशिराने धावत आहे आणि त्याचा त्रास हा प्रवासी वर्गांना होत आहे. आणि आता पुन्हा एकदा मालगाडीमध्ये चुकीचा सिग्नल दिल्यामुळे जी मालगाडी मध्ये अडकली आहेत आणि त्याच्यामुळे जे रेल्वे असेल त्याच्यावर परिणाम झाला आणि त्या कर्जत खोपोलीकडे जाणारे जे लोकल्स आहेत त्यात पूर्णपणे बंद झाल्यात. तर पुढील 2 तास अवधी हा मालगाडीला लागणार आणि त्यानंतरच रेल्वे ही सुरळीत होण्याची माहिती देखील रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र प्रवासींची मोठे हाल होत आहेत. तर दुसरीकडे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या अनेक गाड्या देखील आता रद्द करण्याच्या मार्गावर आहेत. तर कर्जत आणि खोपोली आणि बदलापूरकडे जाणाऱ्या ज्या लोकल्स आहेत त्या देखील रद्द करण्यात आला आहे. महिरज जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.